खास कारण म्हणजे रुद्रच्या स्कूलमध्ये सांगितलं फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन. तर मी रुद्रला बनवणार आहे फार्मर म्हणजे शेतकरी. कोकणात कसा भात पिकतोय तसा आम्ही शेतकरी बनवणार आहे. तर त्यासाठी आम्ही बनवतोय कोयता आणि कुऱ्हाड बाबूला हेल्प करण्यासाठी. सो आपण कंटिन्यू करू. तर सर्वात प्रथम मी नांगर बनवायला घेतलं आहे. रुद्र पण सोबत मदत करत होता. हे असे काही प्रोजेक्ट असेल ना किंवा असं काही असेल तेव्हा त्याच्या स्कूलमध्ये म्हणजे नाही का त्याला खूपच वेगळा उत्साह असतो. मम्मी मी हे करतो, मम्मी मी पेंटिंग करतो, मी तुला मदत करतो, असं त्याचं सतत चालू असतं. आणि मग मला पण मजा येते की त्यासोबत टाईम स्पेंड करता येतो आणि त्यासोबत काहीतरी आपले प्रोजेक्ट करायला पण टाईम घालवता येतो. सो आता मी पहिले तर नांगर बनवायला घेतलं आहे. हे कुऱ्हाड वगैरे बनवायची होती, पण हे असं नांगर आणि कुऱ्हाड प्लस केलं. त्याच्यानंतर आम्ही बनवला कोयता म्हणजेच विळा वगैरे. ह्याच्याने आम्ही गावी गवत वगैरे साफ करतो. म्हणजे नाही का भात पिकवतात असताना त्या शेजारी गवत वगैरे येतो, मग ते भाताला डॅमेज करतं, म्हणून मग ते कोयत्याने साफ करतो आम्ही त्यासाठी, किंवा भाजी वगैरे कटिंग करण्यासाठी. तो मी रेडी केला आणि मग ते झाल्यानंतर मी ना धोतर घालता येतं की ना मी ट्राय करत होते, कारण की नेमक्या ऐनवेळी ना दुसऱ्या दिवशी त्याचं फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होतं. तर ऐनवेळी काय प्रॉब्लेम नको म्हणून मी प्रत्येक वेळेस आधीच सगळ्याची तयारी करून ठेवते. म्हणजे सगळं कसं रेडी असल्यावर माइंड फ्रेश असतो. सो आज फायनली 14 नोव्हेंबर रोजी त्याचा आज चिल्ड्रन्स डे आहे. हॅपी चिल्ड्रन्स डे एव्हरीवन. आणि आज त्याचा फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होतं. सो मग आता मी सगळ्याची तर तयारी ठेवलेलीच होती. त्याला भाजीवालाच बनवणार आहे, की त्याला स्पीच पण थोडी पाठांतर करून घेतली, पण तो काही बोलला नाही आहे. तर मग असं अर्धवट तयारी झाल्यानंतर मग मी त्याला धोतर घालून घेतलं आणि आता आम्ही छान मेकअप करतो आहे, मिशा वगैरे काढून घेतो आहे. खूप मजा येत होते त्याला मिशी काढताना. मला पण खूप हसायला येत होतं. खूप गोड दिसत होता, एकदम क्यूट. आणि मिशी रेडी झाल्यानंतर मग आम्ही म्हणजे नाही का भाजी वगैरे किंवा लाकडं वगैरे डोक्याला घेऊन जायचे असं, म्हणजे आमच्याकडं असे चिंबोळी म्हणतात, ती बनवून घेतली. म्हणजे त्याला डोक्याला बांधला आणि हात पुसायला हातरुमाला खांद्यावर टाकला. सो आता आम्ही कंप्लीट रेडी झालेलो आहोत. बघा आमचा फायनल लुक कसा दिसतोय. आवडला की नाही तुम्हाला सांगा आम्हाला. आता तर मला खाली घेऊन जायचं होतं त्याचं फोटोशूट करायला आणि व्हिडिओज वगैरे 1-2 काढायला. तो थोडा नाराजच होता. आणि आज फायनली आज त्याचा इंजेक्शन पण होतं 5 वर्ष कंप्लीट झालेल्याचं. त्याला इंजेक्शन पण घ्यायचं होतं. 1-2 व्हिडिओज मी काढले ह्याच्यामध्ये आणि फोटोशूट केलेले आहेत. तुम्हाला कसा वाटला माझ्या रुद्रचा लूक? खूप फोटोजला ना लाईक आलेत, कमेंट्स आलेत. हा तर पक्का भाजीवाला दिसतोय हा. आणि मला पण खूप आवडलेले आहेत. आणि त्याच्यानंतर स्कूलमध्ये गेले, टीचरांना पण खूप आवडला तो. त्याचे फोटो वगैरे काढले. सो तुम्हाला कसा वाटला माझ्या रुद्रचा लूक आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय.